श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत फ्रेंच फ्राईज एका वेगळ्या पद्धतीने. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी बटाटे घेतलेले आहे, ते चांगले सालटं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे उकडायला पण ठेवलेले आहेत. तर हे चांगले मऊ झाले की आपण याला काढून थंड करून घेतलेले आहे. तर ते आपण आता हाताने असे मॅश करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवर आणि सगळे मसाले टाकून घेणार आहोत. हळद, गरम मसाला, मीठ, पेरी पेरी मसाला आणि चिली फ्लेक्स, हे सगळे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत. आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि याची एक आपण अशी चपाती लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण याची चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण हे सुरीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. असे आपण लांब आकारात हे छान कट करून घेऊयात आणि मधून याचे 2 भाग करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. कढईमध्ये तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण हे तळून घेऊयात. तर आपल्याला हे मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी आणि एकदम असे क्रिस्पी असे आपले फ्रेंच फ्राईज बनलेले आहेत. आलटून पलटून आपण छान प्रकारे हे तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर असा झालेला आहे फ्रेंच फ्राईजचा. तर आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे बाकीचे फ्रेंच फ्राईज पण आपण तळून घेऊयात. तर मस्त आपले असे हे फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले फ्रेंच फ्राईज एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.